नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजयादशमी असे म्हटले जाते आणि यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. या दिवशी देवी भगवतीच्या विजया या नावाशी संबंधित असलेल्या कारणामुळे या तिथीला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवला होता. त्यामुळेही याला विजयादशमी असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अश्विन शुक्ल दशमीला तारा उदयाच्या वेळी विजय नावाचा विशेष काल असतो, जो कार्यसिद्धीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनही या दिवसाला विजयादशमी असे नाव दिले गेले आहे. जर या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग असला तर याचे महत्त्व आणखीनच वाढते. भगवान रामांनी याच विजय काळात रावणावर विजय मिळवला होता. या दिवशी अपराजिता पूजन आणि शमीपूजन करण्याची परंपरा देखील आहे. विजयादशमी मुख्यतः क्षत्रियांचा प्रमुख सण मानला जातो. या दिवशी ते आपल्या शस्त्रांची पूजा करतात. ब्राह्मण वर्ग या दिवशी सरस्वती पूजन करतात, तर व्यापारी वर्ग आपली वयाखाते पूजन करतात. विजयादशमी ज्याला दसरा असेही म्हणतात. चांगुलपणाच्या वाईटावर विजयाचा प्रतीक असे या सणाचे महत्त्व आहे. या सणासंबंधी दोन प्रमुख पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. एक भगवान श्रीरामांची आणि दुसरी देवी दुर्गेची. रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र भगवान श्रीराम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण हा एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते, तसेच त्याला अपराजेय मानले जात होते. रामाने वानर सेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांचा समावेश होता, रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. दुसरी कथा देवी दुर्गा आणि महिषासुराशी संबंधित आहे. दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करीत असे. ज्याने देवतांना हरवून स्वर्गावर ताबा मिळवला होता. महिषासुराने संपूर्ण ब्रह्मांडात भीती पसरवली आणि कोणत्याही देवता आणि योद्धा त्याला हरवू शकले नाहीत. इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण येणार नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले. त्यामुळे राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे. विजयादशमी हा केवळ पौराणिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे.
हा सण आपल्याला सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालल्यास विजय निश्चित होतो याची जाणीव करून देतो. या दिवशी अर्जुनानेही शमी वृक्षाजवळ आपले धनुष्य गांडीव उचलून शत्रूंवर विजय मिळवला होता. दुर्योधनाने पांडवांना द्यूतामध्ये हरवून 12 वर्षांचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले धनुष गांडीव शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि बृहन्नलाच्या रूपात राजा विराटाच्या सेवेत होता. जेव्हा गायींचे संरक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले, तेव्हा त्याने शमी वृक्षावरून आपला धनुष्य काढून शत्रूंवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे श्रीरामांनी लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणूनच विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजय काळात शमीपूजन केले जाते. मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे सोने लुटण्याची एक प्रथा आहे. त्याविषयी एक कथा अशी, ती म्हणजे फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला बडोद शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करू लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौत्साची फार इच्छा होती. पण त्या काळी गुरुदक्षिणा म्हणून कोणतीही फी आकारली जात नसे. कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा व त्या देखील एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात मला आणून दे. एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात एवढे द्रव्य मिळविणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने 14 कोटी सुवर्ण मुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्ण मुद्रांचा शमीच्या आणि आपट्यांच्या वृक्षांखाली ढीग करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली. यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना ते देऊन आनंद व्यक्त केला. म्हणूनच हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून शमीची व आपट्याच्या वृक्षांची पूजा करून सुवर्ण मुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा प्रचारात आली. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.